प्रोटीन. सर्वांना असं माहित आहे की प्रोटीनमुळे आपल्याला एनर्जी मिळत आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या फूड मटेरियल पासून प्रोटीन मिळतो. तर प्रोटीन एक्झॅक्ट आहे काय? तर प्रोटीन, व्हॉट इज मीन बाय प्रोटीन? प्रोटीन इज चेन ऑफ अमायनो ऍसिड. प्रोटीन काय आहे? चेन ऑफ अमायनो ऍसिड. म्हणजे अमायनो ऍसिडची अशी एक चेन, अशी एक शृंखला की ज्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड बघायला मिळतात. आपण या ठिकाणी बघू शकता खूप प्रकारचे अमायनो ऍसिडचे नाव दिलेले आहेत, जसं ॲलेनाइन, आर्जिनिन, एस्पार्जिन, एस्पार्टिक ऍसिड, सिस्टीन, ग्लुटीन, ग्लुटामिक ऍसिड, ग्लायसिन, हिस्टीन, आयसोल्युसिन, ल्युसीन, लायसिन, मेथोनिन, फिनिलॅलॅनिन, प्रोलिन, सेरीन, थिओनिन, ट्रिप्टोफॅन, टायरोसिन, व्हॅलिन. हे सर्व प्रकारचे अमायनो ऍसिड आपल्याला एका प्रोटीन मध्ये बघायला मिळते. तर प्रोटीन तयार कुठे होते? तर आपल्या बॉडीमध्ये सेल मधल्या रायबोसोम प्रोटीनला बनवतो. तर प्रोटीन बनवण्यामध्ये आपण बघू शकता रायबोसोम tRNA वर असलेला अमायनो ऍसिड आणि हे अमायनो ऍसिड जोडण्याचं काम करत आहे. आणि हे अमायनो ऍसिड जोडण्याचं काम केल्यानंतर एक लॉंग चेन तयार होताना आपल्याला दिसत आहे. आणि हे जे अमायनो ऍसिड एकमेकांना जोडण्याचं जे काम करत आहे ते रायबोसोम करत आहे. आणि हे अमायनो ऍसिड एकमेकांना जे जोडल्या चाललेले आहे, एकमेकांना जोडल्या गेलेले आहे, त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. तर अमायनो ऍसिडला जो बॉन्ड जोडतो त्या बॉन्डला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. म्हणजे अमायनो ऍसिडची जे चेन आहे आणि त्या चेनच्या एकत्रितरित्या जे स्ट्रक्चर तयार होते त्या स्ट्रक्चरला आपण प्रोटीन म्हणतो. आणि हे जे बनलेलं प्रोटीन आहे आपल्या शरीरामध्ये डिफरंट फंक्शन करतात. याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये जितकाही फंक्शन सुरू आहे ते प्रोटीनमुळे सुरू आहे.